बैल लागली माझ्या मागं पळायला, मी घाबरलो आणि पळत सुटलो पुढं. आजचा दिवस खूप वेगळा गेला मित्रांनो. सकाळी कामासाठी बाहेर पडलो आणि रस्त्यात तर बॉयलर अडकले होतात, सगळे का जाम ट्रॅफिक. कसा बसा तिथून बाहेर पडलो आणि घरी आलो. तर आमच्या राजाभाऊने आणला होता पानडी पाणी शोधण्यासाठी, पण हा पानडी नारळावर पाणी शोधण्याचा नव्हता, तर घड्याळाने पाणी शोधण्याचा होता. जिथे जिथे घड्याळ फिरतं तिथे तिथे पाणी असल्याचं सांगत होते. हे सगळं बघायला खरंच खूप वेगळं वाटलं. त्यांनी सांगितलं की दिलेल्या पॉइंटवर तुम्ही बोर मारा, निश्चितच तुम्हाला अर्धा तास ते 1 तास तरी उन्हाळ्यात मोटर चालणार. उन्हाळा संपल्यावर पावसाळा चालू होईल, त्यावेळेस बोरला निश्चितच पाणी वाढेल असंही त्यांनी सांगितलं. तर त्यांनी पाणी कसं पाहायचं आणि घड्याळ किती फिरतं हे पण त्यांनी मला एकदा एक्सप्लेन करून सांगितलं. तर ते पहा. जिथं पाणी का तर रिवर्स टाकते ते आला का तू सेंटर. हो इथं लय पळते पण अरे काय तिथं आहे ना खाली पाणी, खाली पाणी नाही पण इथं जास्त पळते. अरे काय हो नाही शिरे शेट शिरे जी शिरे का शिर ते वारुळे फरक येते जागेमध्ये फरक येतो थोडा, बाकी नाही काय. दाद्या चालला होता अंश दादाला सायकली घेऊन वावरात. जिथं कांदे भरतो तिथं सायकली जाते ती वावरात. काय सांगायचं, एवढ्या कांद्याच्या पिशव्या भरल्या होत्या ना. ह्या आता बैलगाडीतून आम्हाला यायच्या वाखारीपर्यंत, आणि आम्ही निघालो बैलगाडी घेऊन. कारण आहे ना शेतात रस्ता नाहीये, बैलगाडीचा रस्ता आहे. त्यामुळे ना कुठलाही माल व्हायचं म्हटलं ना तर आम्हाला डोक्यावर व्हावं लागतो. त्यामुळे एवढ्या पिशव्या डोक्यावर नेणं ते शक्य नव्हतं. म्हणून बैलगाडीच्या साह्याने त्या पिशव्या भरायच्या आणि त्यानंतर मग वाखारीत नेऊन टाकायच्या. कारण आता बाजार नाहीये कांद्याला, तर एवढे 100 पिशव्या साठवण करायची. जेव्हा बाजार होईल तेव्हा त्या विक्रीसाठी काढायच्या. तर त्यामुळे असं आम्ही बैलगाडीतून 8-9 पिशव्या व्हायचो आणि प्रत्येक वेळेस घेऊन जायचो. तेव्हा आहे ना लहानपणीची आठवण जागी झाली की लहानपणी मज्जा म्हणून गाडीत बसायचो, आणि आता तेच एक कामानिमित्त ते गाडी चालवण्यासाठी बसलो आहे. आता 50 ते 60 किलोची पिशवी अशी खांद्यावर घ्यायची आणि मग वाखरीत नेऊन टाकायची आणि मग ते तिथे गेल्यावर सोडायची आणि मग सगळ्या पिशव्या एकत्र करून ठेवायच्या आणि त्या पुन्हा भरायच्या. बघा आता एवढे कांदे टाकलेले आहे खालच्या पिशव्या घेऊन. आम्ही एक गाडी बैलगाडीची टाकली, आता दुसरी बैलगाडी टाकते आणि बैल लागली माझ्या मागं पळायला जोरात. मग दुसऱ्या खेपेला पुन्हा बैलगाडीत बसलो. दुसऱ्या खेपेला मुलांनी केला बैलगाडीत मस्त. माझ्या वाटतंय का सगळे कामं आटपल्यानंतर आम्ही म्हटलं चला मस्तपैकी ओली वेळ खाऊया. म्हणून आम्ही फाट्यावरती गेलो आणि मस्तपैकी ओली वेळ खाल्ली. घरी आल्यावर बायको म्हटली असलं तुम्ही काम करून दमले, तुमच्यासाठी मस्तपैकी बटाट्याची भजी काढते. मग काय बटाट्याची भजी काढली आणि मस्तपैकी खाल्ली. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.